शरीरात कॅल्शियमची पातळी वाढण्यासाठी घरगुती उपाय. नमस्कार. कॅल्शियम शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं खनिज आहे. हाडे व दात मजबूत ठेवण्याबरोबरच स्नायूंचे कार्य, मज्जासंस्था आणि रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत कॅल्शियमची भूमिका महत्त्वपूर्ण असते. चला तर पाहू कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय काय आहे ते. नंबर 1, दूध आणि दही. दररोज 1 ते 2 ग्लास दूध किंवा वाटीभर दही खाणे हा कॅल्शियम मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आपलं जे घरगुती दूध आहे किंवा दही आहे त्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं. दुसरा पदार्थ आहे नाचणी किंवा रागी म्हणतात त्याला. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं. तुम्ही नाचणीची भाकरी किंवा नाचणीचे सत्व नाश्त्यामध्ये घेऊ शकता. त्यामधून कॅल्शियमची मात्रा मिळू शकते. तिसरा आहे तीळ आणि बिया. तीळ, खसखस किंवा चिया सीड्सचे सेवन करा. 1 चमचा तीळ चावून खाल्ल्याने शरीराला चांगला कॅल्शियम मिळतो. चौथा आहे पालेभाज्या. आहारात पालेभाज्याचा समावेश करणे म्हणजे मेथी, पालक, ब्रोकोली, पत्तागोबी या पालेभाज्या आहारात घ्या. पाचवा आहे पदार्थ सुकामेवा. दररोज आहारात बदाम, काजू, अक्रोड यांचा वापर करा. बदाममध्ये आपल्याला कॅल्शियम मिळतं. 6वा पदार्थ आहे सुके अंजीर. दररोज 2 ते 3 सुके अंजीर भिजवून खाल्ल्यास त्याचा हाडांच्या आरोग्याला चांगला फायदा होतो. बदाम आपला सुके अंजीरमध्ये भिजवल्यामुळं त्याच्यामध्ये कॅल्शियमची भरपूर मात्रा असते. 7वा आहे हरभरा, राजमा यासारख्या कडधान्याचा आहारात वापर करा. 8वा पदार्थ आहे चीज आणि पनीर. पनीर आणि चीजमध्ये कॅल्शियम भरपूर असते, पण प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. 9वा पदार्थ आहे सोयाबीन. सोयाबीनमध्ये कॅल्शियम व प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. शाकाहारी लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. व्हिटॅमिन डी शिवाय कॅल्शियमचे नीट शोषण होत नाही, म्हणून रोज सकाळचे कोवळं ऊन घ्या. यातून तुम्हाला डी जीवनसत्व मिळून आणि त्यामुळं जीवनसत्वामुळं कॅल्शियम शोषला जाऊ शकतो शरीरामध्ये. तसेच नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. मजबूत हाडे म्हणजे निरोगी शरीर. आपलं आरोग्य हे तंदुरुस्त राहण्यासाठी, आपल्या हाडं मजबूतीसाठी कॅल्शियमची मात्रा आपल्या शरीरात महत्त्वाची असते. ती आपल्याला वेगवेगळ्या आहारातून मिळते. जी की आपण आता चर्चा केली हे 10 मुद्दे. या 10 मुद्द्यातून आपल्याला कॅल्शियम मिळतो आणि आपली हाडं बळकट किंवा मजबूत होतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.